यंदा महाशिवरात्री व्रताच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी, शिव आणि सिद्धी हे 3 शुभयोग तयार होत आहेत। महाशिवरात्रीला उपवास करून त्या दिवशी कधीही पूजा केली जाऊ शकते, परंतु महाशिवरात्रीला 4 प्रहरातील पूजेला विशेष महत्त्व आहे। महाशिवरात्रीच्या 4 प्रहर पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आणि यंदाच्या महाशिवरात्रीबद्दल बराच काही आपण आज समजून घेऊया। चला तर मग सुरुवात करूया। या वर्षी 2024 मध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धीसह 3 शुभयोग तयार होणार आहेत। त्या दिवशी श्रावण आणि धनिष्ठा नक्षत्र असते। पंचांगाप्रमाणे माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीची सुरुवात 8 मार्च रोजी रात्री 9:57 होणार आहे। दुसऱ्या दिवशी 9 मार्च रोजी संध्याकाळी 6:17 ही तिथी संपणार आहे। महाशिवरात्री हा पवित्र सण माघ कृष्ण चतुर्दशी या तिथीला येतो। या वर्षी 2024 मध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धीसह 3 शुभयोग तयार होणार आहेत। त्या दिवशी श्रावण आणि धनिष्ठा नक्षत्र असते। पंचांगाप्रमाणे माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीची सुरुवात 8 मार्च रोजी रात्री 9:57 होणार आहे। दुसऱ्या दिवशी 9 मार्च रोजी संध्याकाळी 6:17 ही तिथी संपणार आहे। पूजेसाठी रात्रीच्या वेळेनुसार महाशिवरात्री शुक्रवार दिनांक 8 मार्च रोजी आहे। ज्योतिष तज्ज्ञांच्या मते महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त 8 मार्च रोजी रात्री 12:07 पासून ते 12:56 पर्यंत आहे। पण ज्यांना रात्रीची पूजा करायची नाही ते ब्रह्ममुहूर्तापासून दिवसभरात कधीही पूजा करू शकतात असं सांगितलं जात आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त सकाळी 5:01 पासून ते 5:50 पर्यंत मानला जाईल। महाशिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहर पूजा मुहूर्त आहे। महाशिवरात्रीच्या रात्री पहिला प्रहर पूजा मुहूर्त सायंकाळी 6:25 पासून ते रात्री 9:28 पर्यंत असेल। महाशिवरात्रीच्या रात्री दुसरा प्रहर पूजा मुहूर्त रात्री 9:28 पासून ते 12:31 पर्यंत असणार आहे। शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे ज्योतिष तज्ज्ञांच्या मते महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त 8 मार्च रोजी रात्री 12:07 पासून ते 12:56 पर्यंत, शिवाय मध्यरात्री 12:31 पासून ते पहाटे 3:34 पर्यंत तिसरा महाशिवरात्रीचा प्रहर पूजा मुहूर्त आहे। महाशिवरात्रीच्या रात्री चतुर्थ प्रहर पूजा मुहूर्त 9 मार्च रोजी पहाटे 3:34 पासून ते सकाळी 6:37 पर्यंत असणार आहे। आधी सांगितल्याप्रमाणे महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी, शिव आणि सिद्धी योग निर्माण होत आहेत। या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 6:38 पासून ते सकाळी 10:41 पर्यंत आहे। तर 9 मार्च रोजी सकाळी 12:46 पासून शिवयोग आहे। सिद्ध योग सकाळपासूनच तयार होत आहे। शिवयोग अध्यात्मासाठी चांगला मानला जातो, तर सर्वार्थ सिद्धी योगात केलेलं कार्य यशस्वी ठरतं। श्रावण नक्षत्र हे पहाटेपासून ते सकाळी 10:41 पर्यंत असेल। त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र सुरू होणार आहे। आता महाशिवरात्रीला व्रत केलं असता उपवास कधी सोडायचा असाही बऱ्याच जणांना प्रश्न असतो। तर शनिवारी 9 मार्च रोजी महाशिवरात्रीच्या व्रताची सांगता होणार आहे। यंदा महाशिवरात्रीच्या व्रत पारणाची वेळ 9 मार्च 2024 रोजी सकाळी 6:37 पासून ते दुपारी 3:28 पर्यंत असेल। म्हणजेच उपवास सोडण्याची योग्य वेळ सकाळी 6:37 पासून ते दुपारी 3:28 पर्यंत आहे। या कालावधीत कधीही आपल्या सोयीनुसार उपवास सोडावा असं सांगितलं जात आहे। धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची भेट झाली होती। शिवाय काही पुराणानुसार भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता। याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव भौतिक स्वरूपात म्हणजेच दिव्य ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले होते, म्हणून महाशिवरात्रीला मोठं महत्त्व देण्यात आले। शिवाय महाशिवरात्रीचं व्रत आणि उपासना केल्यानं मनोकामना पूर्ण होतात आणि संकट दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे। महाशिवरात्रीला पूजा विधीसह अनेक जण रुद्राभिषेक सुद्धा करतात। महाशिवरात्रीला रुद्राभिषेक करण्याचे फायदे काय, तर महाशिवरात्रीला पाण्यानं शिवलिंगावर अभिषेक केल्यास पाऊस पडतो। कुशोदकानं रुद्राभिषेक केल्यानं रोग बरे होतात। दह्यानं रुद्राभिषेक केल्यानं घर आणि वाहन मिळतं। महाशिवरात्रीला संपत्ती वाढवण्यासाठी मध आणि तुपाचा अभिषेक करावा।
शिवाय अत्तर मिश्रित पाण्यानं अभिषेक केल्यास रोग दूर होतात अशी मान्यता आहे. शिवाय मूल होण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी गाईच्या दुधानं अभिषेक करण्यासही सांगितलं जातं. याचबरोबर गाईच्या दुधात तूप मिसळून अभिषेक केल्यानं निरोगी आयुष्य लाभतं. महाशिवरात्रीला मोहरीच्या तेलानं अभिषेक केल्यानं शत्रूंचा नाश होतो. तर अशा प्रकारे आपापल्या कामनापूर्तीसाठी महाशिवरात्रीला पूजाविधीसह अनेक जण रुद्राभिषेक करतात. तुम्ही सुद्धा महाशिवरात्रीला पूजा व्रत विधीसह महादेवांना प्रसन्न करू इच्छित असाल तर महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. आंघोळीच्या पाण्यात थोडं गंगाजल मिसळून आंघोळ करावी. त्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीला नमस्कार करून व्रत आणि पूजा करण्याचा संकल्प करावा. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावं आणि शिव मंदिरात जाऊन भगवान शिवाचा अभिषेक करावा किंवा घरीच रुद्राभिषेक केला जाऊ शकतो. यासाठी शुभमुहूर्तावर एका चौरंगावर लाल कापड अंथरावं. त्यानंतर माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. भगवान शिवाला कच्चं दूध आणि गंगाजलानं अभिषेक करावा. त्यानंतर पंचोपचार पूजा करावी आणि विधीनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीला अभिषेक करावा. पूजेच्या वेळी भगवान शंकराला धतुरा, फळे, बेलाची पानं इत्यादी अर्पण करावे. देवी पार्वती मातेला शृंगार साहित्य अर्पण करावं. त्यानंतर भगवान शिवचालिसा किंवा शिवस्तोत्राचं पठण करावं. याचबरोबर भगवान शिवाच्या मंत्राचा जप करत राहावा. दुसऱ्या दिवशी सामान्य पूजा करून उपवास सोडावा. तर अशा प्रकारे पूजा करून महादेवांना प्रसन्न केलं जाऊ शकतं. तर आधी सांगितल्याप्रमाणे यंदा महाशिवरात्री व्रताच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी, शिव आणि सिद्धी हे 3 शुभयोग तयार होत आहेत. महाशिवरात्रीला उपवास करून त्या दिवशी विधीपूर्वक पूजा करून आणि रुद्राभिषेक करून महादेवांना प्रसन्न केलं जाऊ शकतं. तुम्ही सुद्धा महाशिवरात्रीचं व्रत करता का? ते कोणत्या पद्धतीने करता? आणि महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही महाशिवरात्रीला कोणती विशिष्ट कार्य करता? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.